गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। नागपुरातील त्रिकोणी प्रेम प्रकरणातून एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नरेंद्रनगरातील सुंदरबन परिसरात गौरव रगडे याच्यावर चाकूने वार करण्यात आले। गंभीर जखमी अवस्थेत त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मृत गौरव रगडे याच्यावर हत्या तसेच हत्येचा प्रयत्न, दरोड्यासह तब्बल 9 गंभीर गुन्हे दाखल होते। 2 आठवड्यापूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता। दरम्यान रगडेचे एका तरुणीसोबत गेल्या 2 वर्षापासून प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। याच तरुणीसोबत रगडेचा मित्र गौरव राऊत याचेही संबंध असल्याचे समोर आले। यामुळे दोघांच्या मध्ये वाद निर्माण झाला होता। काही दिवसापासून हा वाद वाढत असल्याचे सांगितले जात आहे। घटनेच्या दिवशी संबंधित तरुणी गौरव राऊतच्या घरी पार्टीसाठी गेल्याची माहिती रगडेला मिळाली। यानंतर संतापलेल्या रगडेने राऊतच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। परिस्थिती चिघळल्यानंतर राऊत आणि त्याचे मित्र घराच्या मागील दरवाजातून बाहेर पडून जीव वाचवण्यासाठी पळाले। रगडेने त्याचा पाठलाग केला। त्यानंतर सुंदरबन नाल्याजवळ रगडे आणि राऊत यांच्यात जोरदार झटापट झाली। या झटापटीदरम्यान रगडेच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्यावर वार करण्यात आल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात रगडे गंभीर जखमी झाला। या प्रकरणात पोलिसांनी गौरव राऊत आणि अभिषेक वासनिक या दोघांना ताब्यात घेतले आहे। नेमक्या कोणत्या कारणावरून आणि कशा पद्धतीने हत्या झाली याचा तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे नरेंद्रनगर परिसरात खळबळ उडाली।